काल दिनांक 16/4/25 रोजी 10 वाजता दरम्यान लोहमार्ग रेल्वे पोलीस स्टेशनकडे लोणावळाकडे एक महिला कर्मचारी आहे चव्हाण हवालदार चव्हाण म्हणून. त्यांना अशी माहिती मिळाली की मुंबई पुणे जाणाऱ्या ट्रॅकवर कर्जतनंतर स्टेशन ठाकूरवाडी या ठिकाणी पोल नंबर 118, 112 व 116 ठिकाणी एक सुटकेस पडली असून त्यामधून एक हात बाहेर पडलेला आहे. म्हणून त्यांनी ते जाऊन पाहणी केली असता त्यामध्ये एक महिलेची डेड बॉडी त्यांना मिळून आली. म्हणून त्यांनी कर्जत पोलीस स्टेशनला ज्युडिक्शन कर्जत पोलीस स्टेशन असल्याने त्या ठिकाणी जाऊन मी गरड साहेब स्टाफने जाऊन पाहणी केली असता त्यामध्ये एका 28 ते 30 वर्ष महिलेचा मृतदेह बॅगमध्ये मिळून आला. हातपाय बांधलेले होते तर चेहरा झाकलेला होता. त्यामध्ये गळा रशीने नायलॉन रशीने हे ट्रँग्युलेशन होतं म्हणजे फाशी गळा दाबलेला होता. पण त्याचा खून केलेला होता. ते डेड बॉडी मिळून आले. त्याच्या अनुषंगाने कर्जत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे 103(1) प्रमाणे आणि गुन्ह्याचा तपास चालू आहे. अंगावर फक्त एक प्रकारचं वन आहे. अजून PM होऊन चालू आहे. PM ट्रँग्युलेशनचं वन आहे फक्त आणि त्याचा पोस्टमॉर्टम पनवेल जिल्हा रुग्णालय पनवेल या ठिकाणी करत आहे. आत्ताच आम्ही त्या ठिकाणी कर्जत रेल्वे स्टेशनवर माहिती घेतलेली आहे. काल रात्री किती ट्रेन्स पुण्याकडे गेल्या कर्जतवरून त्या ट्रेनची सर्व माहिती घेऊन आम्ही त्याप्रमाणे त्या 3 टीम तयार केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही ते CCTV फुटेजच्या आधारे आपण महिलेचं आयडेंटिफिकेशन करत आहे. आतापर्यंत आम्हाला प्राप्त झाले पण भायखळा पोलीस स्टेशन, सिंहगड पोलीस स्टेशन पुणे इथून विचारणा झालेल्या आहेत कारण त्यांच्याकडे मिसिंग दाखल आहेत. आपण एक मिसिंगसाठी स्वतंत्र टीम नेमलेले आहे. जे मोठे स्टेशन्स आहेत जस्ट लाईक CST, ठाणे, दादर आणि कल्याण त्या पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल आहे का आजूबाजूला दाखल आहे त्याप्रमाणे तपास करत आहे.